भारताबद्दल जगामध्ये खूप गैरसमज आहेत. थोडासा अपप्रचार पण झालेला आहे. म्हणजे मला आठवतंय, मी एकदा जर्मनीला गेले होते काही ट्रेनिंगला. तर तिथे ड्युझल्डॉर्फला तिकडे एक जर्मन होता. त्याला हिंदू धर्माबद्दल खूप माहिती होती. पण त्यांनी मला एक चमत्कारिक प्रश्न विचारला. तो म्हणाला, "मी जर आलो इंडियात, तर तू हत्तीवरनं घ्यायला येशील का?" आणि ही गोष्ट काही फार 50 वर्षापूर्वीची नव्हे, तर आता 10-15 वर्षापूर्वी त्यांनी खरंय मला प्रश्न विचारला. खरंय खरंय खरंय. तर मला असं वाटतं ICCRमध्ये तुम्ही हे कार्य करत असाल ना, की आपल्या भारताची जी संस्कृती आहे, जसं तुम्ही म्हणालात नृत्य आहे, कला आहे, तर ती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जावी आणि ऑफकोर्स ह्या सॉफ्ट पॉवर जी स्ट्रॅटेजी आहे, त्याला ह्याचं योगदान असेलच. पण मग ह्याचा एक डोमेस्टिक पॉलिसीज किंवा इंटरनॅशनल डिप्लोमसीसाठी त्याचा कसा प्रभाव तुम्ही पाडत आहात आणि कोणतं कार्य चालू आहे? असं आहे की भारत आणि भारतीय संस्कृती हे अविभाज्य आहे. भारत आणि त्याच्यातून संस्कृती वगळा काय उरतं? काहीच उरत नाही खरंच विचार केला तर. त्यामुळे संस्कृती हा आपल्या देशाचा प्राण आहे. हं. आणि भारत भारत आहे याचं कारण भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे पण दुर्दैवाने होतं काय, की बरेचदा या सगळ्या विषयामध्ये एक अतिपरिचयात अवज्ञा होते. आपल्याला असं वाटतं त्यात काय विशेष? पण त्यात खूप विशेष आहे. जगावर त्याची प्रचंड मोहिनी आहे. आणि त्याची मी उदाहरणं देत बसलो तर आपल्याला 2 तास लागतील इतकी उदाहरणं माझ्याकडे आहेत. पण दुर्दैवाने आपण त्याला जेवढं महत्त्व द्यायला हवं तेवढं देत नाही. घर की मुर्गी दाल बराबर असं होतं थोडंसं. पण त्याहीपेक्षा त्याच्याबद्दलचं जे आकलन आधी आपल्यात आणि मग इतरात निर्माण केलं पाहिजे. ते पण होत नाही. आणि त्यामुळे आपण त्याच्याविषयी ज्याला म्हणतो ना, की वी आर एन्जॉयिंग अ ब्लिस इन द इग्नरन्स. तसं त्या अज्ञानातच आपलं सुख आहे असं आपल्याला वाटतं. आणि त्यामुळे झालंय काय, की जगामध्ये भारताविषयी म्हणजे भारताचा रंगीबेरंगी सांस्कृतिक पट जो आहे, एवढ्या भाषा, एवढे लोक, एवढी विविधता, एवढं संगीताची परंपरा, एवढे वेद आणि उपनिषद आणि रामायण, महाभारत यासारखे ग्रंथ, एवढा प्रचंड 5,000 वर्षाचा इतिहास. यामुळे लोकांना आपल्याविषयीचं एक प्रचंड कुतूहल आहे. कुतूहलाच्या पाठोपाठ आपल्याविषयीचं एक प्रचंड गुडविल आहे, सदिच्छा शक्ती आहे. पण बदललेल्या जागतिक राजकारणामध्ये केवळ सदिच्छेवर भागत नाही. सदिच्छा म्हणजे गुडविल. त्याचं रूपांतर भारताविषयीच्या आकलनामध्ये म्हणजे अंडरस्टँडिंगमध्ये निर्माण केलं पाहिजे आणि हेच काम भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचं आहे. आणि त्यामुळे कुठे इंडॉलॉजीचे कोर्सेस त्यांना पाठबळ दे, परदेशी विद्यार्थ्यांना भारतात येण्याकरता प्रोत्साहन दे, भारतीय कलाकारांना परदेशात जाऊन शिकवण्याकरता किंवा भारतीय कलांची प्रस्तुती करण्याकरता प्रोत्साहन दे, पाठ्यवृत्ती असे अनेक उपक्रम आम्ही करत आलो आहोत आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्याला आम्ही नवीन नवीन डायमेन्शन्स मिळवून दिली आहेत. ओके. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, कोरोना काळामध्ये सगळेच कलाकार बिचारे अतिशय हलाखीच्या परिस्थितीत होते, कारण परफॉर्मन्सच होत नव्हते. कुठे जाणार आणि काय परफॉर्म करणार? आम्ही त्यावेळी ऑनलाईन परफॉर्मन्सेस भारतीय कलाकारांचे परदेशी विद्यार्थ्यांकरता सुरू केले. कला विश्व या नावाने एक स्वतंत्र कार्यक्रमांची रचना केली. आणि तुम्हाला ऐकायला खूप आनंद होईल. आपल्याकडे ज्या कला आहेत ना, त्या केवळ अभिजात कला, भरतनाट्यम म्हणजे पुन्हा नृत्याबद्दल बोलायचं झालं तर एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहेत. आपल्याकडे आसाममध्ये एक सत्रीय नृत्य म्हणून आहे. हं. तिथे देवळांचं जो प्रकार आहे त्याला सत्र म्हणतात. आणि या सत्रांमधून नृत्य घडतात. आणि त्याचा अभ्यास भारतात जेवढा झाला असेल त्यापेक्षा कमीत कमी 1.5 पटीने अधिक फ्रान्समध्ये झालेला आहे. आणि आजही अनेक फ्रेंच कलाकार सत्रीय नृत्याचा अभ्यास करण्याकरता गुवाहाटीमध्ये येतात. हो. तसंच मी तुम्हाला राजस्थानचं उदाहरण देईन. राजस्थानमध्ये आपण ज्याला नागिण नृत्य म्हणतो ना, तो मूळ नृत्य प्रकार आहे कालबेलिया म्हणून. आणि एक गुलाबो देवी नावाच्या नृत्यांगना आहेत, ज्यांना भारत सरकारने अलीकडेच पद्मश्री दिलं. त्या लोककलावंत आहेत. हं. त्या काही फार खूप शिकल्या आहेत असं बहुधा नाही. पण या गुलाबो देवींचं वैशिष्ट्य असं, की कोरोना काळामध्ये काय करणार मी? म्हणून त्यांनी असं सुरू केलं, की मी ऑनलाईन क्लासेस घेईन कालबेलिया नृत्याचे. आणि त्या मला अभिमानाने सांगत होत्या, आम्ही सत्कार केला त्यांचा त्यावेळी, की मी कोरोना काळामध्ये
जवळजवळ 750 फ्रेंच विद्यार्थ्यांना कालबेलिया नृत्य शिकवलं आणि प्रत्येकाकडून मी तासाचे ₹500 तरी घेत होते. अरे वा. म्हणजे तुम्ही कल्पना करा की आपली संपदा किती आहे आणि त्याचं आपल्यालाच मोल नाहीये. माहित नाही. आणि आपणच जाणत नाही. जे आज पंतप्रधान म्हणतायत की भारतीय खेळ, भारतीय भाषा किंवा त्यांनी जे पंचप्रण सांगितले त्यात गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडणं याला खूप प्राधान्य आहे. आपण तेव्हाच गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडू शकू ज्यावेळी आपल्याला आपल्या आत्मबलाचा प्रत्यय येईल. आज आपली अवस्था तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी अशी झालेली आहे. त्यामुळे आपल्यालाच माहिती नाही की केवढं संचित आपल्या पूर्वजांनी आपल्या हाती दिलेलं आहे आणि त्याचा सांभाळ करणं, ते विकसित करून पुन्हा नव्या पिढीला ते सुपूर्द करणं हे तुमचं आमचं काम. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.